Hello everyone, let us see now next example of triple integration. 11th example, 0 to pi by 4, 0 to log z minus infinity to 2y e raised to x dx dy dz. Integration easy आहे, फक्त infinity term आहे, that's why I am getting this example. Now बाहेर second integration z आहे, third integration y आहे, राहिलं कुठलं x. त्यामुळे आतलं इंटिग्रेशन पहिल्यांदा सॉल्व करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता ई रेस टू एक्सचं इंटिग्रेशन ई रेस टू एक्स ॲज इट इज आणि मायनस इन्फिनिटी टू दिस ॲज इट इज, अपर लिमिट अँड लोअर लिमिट, डी वाय डी झेड राहिलेले दोन ॲज इट इज. आता लिमिट टाकायचं आहे एक्समध्ये, कारण एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स इंटिग्रेशन घेतलं आहे आपण. 2y पहिल्यांदा, ई रेस टू अपर लिमिट 2y मायनस ई रेस टू एक्समध्ये मायनस इन्फिनिटी. नाव रिमेंबर व्हॅल्यू पाठ करा नेहमी लागणार आहे. ई रेस टू मायनस इन्फिनिटी म्हणजे 1 अपॉन ई रेस टू इन्फिनिटी. नेगेटिव्ह डिनाईस खाली गेला आणि एनिथिंग रेस टू इन्फिनिटी इज इन्फिनिटी. अँड दिस इज अ आयडेंटिटी. 1 अपॉन इन्फिनिटीची व्हॅल्यू ऑलवेज 0 असते. रिमेंबर दॅट. व्हॉट इज 1 बाय इन्फिनिटी? 0. ओके. एनिथिंग अपॉन इन्फिनिटी इज 0. दॅट्स वाय ई रेस टू मायनस इन्फिनिटीची व्हॅल्यू 0 असते. त्यामुळे लोअर लिमिट बिकम 0. 0 लिहायची गरज नाही. हे झालं डबल डेरिव्हेटिव्ह, डबल इंटिग्रेशन. ट्रिपल इंटिग्रेशनमधलं एक इंटिग्रेशन सॉल्व झालं. आता आतलं इंटिग्रेशन झेड आहे, राहिले वाय आणि झेडमधले झेड आहे, त्यामुळे विथ रिस्पेक्ट टू वाय आतलं इंटिग्रेशन असणार. नाव दिस इज इझी. ओके, दिस इज द ओनली न्यू टर्म हिअर. These are the steps. These are the very easy steps. ओके. ई रेस टू 2yचं इंटिग्रेशन ई रेस टू 2y अपॉन 2, अपर लिमिट टाकलं मायनस लोअर लिमिट. दिस इज द आन्सर. अगेन इंडाईस ई इंटी लॉग गेट्स कॅन्सल, झेड स्क्वेअर फक्त राहिला आणि विथ रिस्पेक्ट टू झेड इंटिग्रेशन हे सॉल्व केलं. आन्सर इज पाय बाय 8. पाय बाय 4 कॉमन काढला इथून. पाय बाय 8 पाय स्क्वेअर अपॉन 48 मायनस 1. पाय बाय 4 कॉमन काढल्यानंतर आन्सर इज दिस. ओके, लेट अस सी नाव नेक्स्ट एक्झाम्पल. This is the homework for you. 0 to pi by 2, 0 to pi by 2, 0 to yz. X, y, z, dx, dy, dz. Inner limit obviously with respect to 0 to yz means 1. X is remaining. That's why inner integration first we have to solve with respect to x. आउटर याच्यामध्ये दोन्ही कॉन्स्टंट आहेत, त्यामुळे कुठलंही इंटिग्रेशन कधीही सॉल्व केलं तरी चालतं आहे विथ रिस्पेक्ट टू वॉट. ओके, अकॉर्डिंगली सॉल्व दिस एक्झाम्पल. You will get this answer. Pi raised to 8. Pi raised to 8 upon 2 raised to 13. Okay. कॅल्सीमध्ये 2 raised to 13 असेल तर 2 raised to 13 ॲज इट इज लिहिलं तरी चालतं. ओके, बिकॉज 2 raised to 13 इज अ बिग नंबर. You can instead write 2 raised to 13 as it is. Consider next 0 to 4, 0 to 2 root z, 0 to under root 4z minus x square, dy dx and dz. Okay, now outer inner integration xz, त्यामुळे y राहिला. inner integration should be with respect to y first. 1चं इंटिग्रेशन इंटिग्रँड नाही आहे, त्यामुळे 1 इज देअर. 1चं इंटिग्रेशन y, अपर लिमिट लोअर लिमिट ॲज इट इज, रेस्ट ऑफ द डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन्स ॲज इट इज. ओके, नाव अपर लिमिट टाकायचं आहे वायमध्ये 4z मायनस एक्स स्क्वेअर. झिरो टू 4 अपर लिमिट मायनस लोअर लिमिट 0 एक्स झेड एक्स वाय dx dz. Now outer second integration is z and remaining integration is x. That's why integrate this integration with respect to x first. आता consider I1 is equal to this integration. सेपरेट इंटिग्रेशन सॉल्व करायचं आहे आपल्याला इथं. त्या इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आहे, इंटिग्रेशन इज विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि 4z कॉन्स्टंट आहे, त्यामुळं फॉर आवर कन्व्हिनियन्स पुट 4z इज इक्वल टू ए स्क्वेअर. दिस इज नॉट सबस्टिट्यूशन. ओके, सबस्टिट्यूशनला आपण व्हेरिएबल पुट करतो, इथं आपण 4z कॉन्स्टंट पुट करतो आहे आपल्या कन्व्हिनियन्ससाठी ए स्क्वेअर, कारण हा फॉर्म्युला आपल्याकडे आहे इंटिग्रेशन ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ओके, सगळे इंटिग्रेशनचे फॉर्म्युले यू हॅव टू मग अप. ओके, एकही इंटिग्रेशनचा फॉर्म्युला जर आठवला नाही तर पूर्ण
एक्झाम्पलचे मार्क कट होणार. ओके, फर्स्ट इंटिग्रेशन सगळे ॲज इट इज पाठ करा. फर्स्ट ऑफ ऑल इंटिग्रेशन नाव ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज एक्स बाय 2 अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर बाय 2 साइन इनवर्स एक्स अपॉन ए 0 टू अप्पर लिमिट तसंच ठेवलं तरी चालते किंवा एमध्ये कन्वर्ट केलं तरी चालतं आहे. 0 टू 2 रूट झेड. आता परत एची व्हॅल्यू रिसबस्टिट्यूट करा. ए स्क्वेअर इज 4z हियर 4z साइन इनवर्स एक्स अपॉन एची व्हॅल्यू झाली ह्याचं रूट 2 रूट झेड. ओके, आता अप्पर लिमिट पुट करा एक्समध्ये 4z मायनस एक्स स्क्वेअर म्हणजे 4z अप्पर लिमिट प्लस इथं 2 टू 4 2z साइन इनवर्स एक्समध्ये टाकायचं आहे अप्पर लिमिट 2 रूट झेड अपॉन 2 रूट झेड मायनस लोअर लिमिट 0 टाकायचं आहे. इथं 0 इंटू एनिथिंग इज 0. साइन इनवर्स 0ची व्हॅल्यू साइन इनवर्स इथं 0 टाकायचं. साइन इनवर्स 0 इज 0. ओके, आणि इथं साइन इनवर्स 1 लागणार आपल्याला. साइन इनवर्स 1 हियर 4z मायनस 4z अगेन 0. आन्सर इज ओनली दिस 2z साइन इनवर्स दिस इज सेम 1. साइन इनवर्स 1ची व्हॅल्यू पाय बाय 2 असते. कॅल्सीवर काढता आलं तर बघा, अदरवाईज हे पाठ करा. साइन 0ची व्हॅल्यू 0 असते त्यामुळे साइन इनवर्स 0 इज ऑल्सो 0. साइन पाय बाय 2ची व्हॅल्यू 1 असते म्हणून साइन इनवर्स 1ची व्हॅल्यू पाय बाय 2 असं हे कॅल्क्युलेशन आहे. दॅट्स वाय हियर साइन इनवर्स 1 बिकम्स पाय बाय 2. 2 गेट्स कॅन्सल. आन्सर इज पाय झेड फॉर दिस इंटिग्रेशन. हा हे पाय झेड इथं टाका व्हॅल्यू 1 बिकम्स आवर ओरिजिनल इंटिग्रेशन बिकम्स 0 टू 4 पाय झेड डी झेड. Now pi is constant, z's integration z square by 2, lower limit upper limit taka, answer is 8 pi. Okay. Now consider next example. 0 to 6, 2 minus x, 3 minus x by 2, 0 to under root 16 minus y square, z dx dy dz. Again inner integration, outer x आहे, inner y आहे, राहिलं z, त्यामुळे inner integration with respect to पहिल्यांदा z. झेडचं इंटिग्रेशन झेड स्क्वेअर बाय 2 लिमिट टाका 0 टू दिस. बाहेरचे दोन्ही ॲज इट इज, तिथं काही चेंज करायचं नाही जोपर्यंत आतलं इंटिग्रेशन सॉल्व होत नाही. नाव टेक 1/2. ज्या स्टेपला जे कॉन्स्टंट असतील आतमध्ये ते बाहेर काढायचे थ्रू आउट दी इंटिग्रेशन. 3 इंटिग्रेशन टेक आउटसाईड 1/2. आता पुट झेड स्क्वेअरमध्ये अप्पर लिमिट टाकायचं आहे. स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट गेट कॅन्सल. झेडमध्ये ही व्हॅल्यू टाकायची आहे म्हणून 16 मायनस वाय स्क्वेअर राहिलं आणि मायनस लोअर लिमिट 0 टाकायचं. झेडमध्ये 0 झालं dx dy. आत्ता डबल इंटिग्रेशनमध्ये आतलं इंटिग्रेशन एक्समध्ये आहे त्यामुळं हे इंटिग्रेशन सॉल्व करायचं विथ रिस्पेक्ट टू राहिलं वाय. Therefore इंटिग्रेशन बिकम्स 1/2 ॲज इट इज. बाहेरचं कॉन्स्टंट 0 टू 6 बाहेरचं इंटिग्रेशन 16 वाय 1चं इंटिग्रेशन 16 हाफ ॲज इट इज. 16 1चं इंटिग्रेशन हे 16 कॉन्स्टंट आहे आणि कॉन्स्टंट इंटिग्रेशनमध्ये बाहेर येणार आणि 1 राहणार. 1चं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू वाय करतोय आपण आधी आता. ओके, वाय मायनस वाय स्क्वेअरचं इंटिग्रेशन वाय क्यूब बाय 3 लिमिट टाका दिस ॲज इट इज. राहिलं एक्स बाहेर एक इंटिग्रेशन. नाव पुट द अपर लिमिट इन वाय वी गेट दिस. परत कर्ली ब्रॅकेट टाका पूर्ण टर्म्सला आणि सिंगल स्क्वेअर ब्रॅकेट अप्पर लिमिटला मायनस स्क्वेअर ब्रॅकेट लोअर लिमिटला 2 मायनस एक्स टाकायचं आहे वायमध्ये. ओके, नाव एक्सपांड दिस बिफोर पुटिंग द बिफोर कॅल्क्युलेटिंग द लास्ट इंटिग्रेशन. 16 इंटू 3 48 मायनस 2 8 ज 16 एक्स अपॉन इथं 8 राहिलं. दिस इज नॉट हिअर 8 राहिलं. ओके, 8x मायनस हे क्यूब व a मायनस b ब्रॅकेट क्यूब. व्हॉट इज a मायनस b ब्रॅकेट क्यूब? a क्यूब मायनस 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर मायनस b क्यूब. ओके, या फॉर्म्युलानुसार पहिल्यांदा हा एक्सपांड करा. कुठला? a मायनस b ब्रॅकेट क्यूब. a इज 3, तुमचा a झाला 3 आणि x/2 म्हणजे b झालं. इथं पूर्ण ह्याच्यामध्ये एची व्हॅल्यू 3 टाकायची, बीची व्हॅल्यू x/2. वी गेट दिस टर्म. ओके, ब्रॅकेट क्यूब एक्सपांड झाला. हे 1/3 इथलं आहे तसं ते साईडला काढा, कॉन्स्टंट आहे.
आता स्क्वेअर ब्रॅकेट इथं कंप्लीट करा, नाही केलं तरी चालतं आहे बिकॉज आपण ऑलरेडी सॉल्व केलेलं आहे. ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट मायनस, आता स्क्वेअर ब्रॅकेट लोअर लिमिटचा आहे त्याचा 16 × 2 32 मायनस 16x मायनस हा मधला आहे तसा ठेवा. आता परत a मायनस बी ब्रॅकेट क्यूब ह्याच्यासारखंच हा एक्सपान्शन न्यूमरेटरला झालं. डिवायडेड बाय 3 ॲज इट इज. लोअर लिमिटचा स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट, कर्ली ब्रॅकेट पूर्ण होल टर्मचं कंप्लीट, आणि dx बाहेरचं एक इंटिग्रेशन आहे तसं. ओके, दिस इज सिम्प्लिफिकेशन वी आर डुईंग नाव. आता ब्रॅकेटटा काढा. नेक्स्ट स्टेपला हे सगळं सिम्प्लिफाय करायचं. ब्रॅकेट काढायचं, हा ब्रॅकेट आतलं घ्या, हे मायनस होणार, हे प्लस होणार, हे प्लस होणार, हे सगळ्या टर्ममध्ये मल्टिप्लिकेशन करा, डिवायडेड बाय 3 करून ह्या टर्म येणार इथंपर्यंत. ओके, आता आपल्याला पॉलिनॉमियल आहे एक्समध्ये सिम्प्लिफाय करायचं आहे. स्टार्ट विथ द हायर पॉवर. हायर पॉवर किती आहे? एक्स क्यूब आहे. एक्स क्यूबच्या 2 टर्म अंडरलाईन करा, सिंगल अंडरलाईन. मग एक्स स्क्वेअरच्या टोटल 2 टर्म, इथं एक इथं एक. मग एक्सच्या टोटल 4 टर्म, 1 2 3 4, आणि राहिल्या कॉन्स्टंट टर्म विदाउट अंडरलाईन. एक्स क्यूब कॉमन काढा, 1/24 मायनस 1/8 मायनस 1/12. एक्स स्क्वेअर कॉमन काढा, मायनस 3/4 आणि प्लस 2 प्लस 5/4. एक्स कॉमन काढा, -8 प्लस 9/2 प्लस 16 मायनस 4 प्लस 17/2x. राहिले सगळे 48 मायनस 9 मायनस 32 प्लस 8/3 प्लस 89. ओके, into dx as it is. आता हे मोस्ट सिम्प्लिफाईड इंटिग्रेशन इज ओनली फर्स्ट इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स. एक्स क्यूबचं x⁴/4 4 × 12 48. एक्स स्क्वेअरचं x³ 3 × 4 is 12 17. एक्सचं x²/2 2 is 4, खाली 17 आहे तसं 89. कॉन्स्टंट आहे 1चं इंटिग्रेशन x. परत लोअर लिमिट अप्पर लिमिट टाका, वी गेट दिस अप्पर लिमिट दिस, लोअर लिमिटला 0 येईल सगळीकडे 0, नाही लिहिलं तरी चालेल. आणि आन्सर ऑन दिस कॅल्सी इज 375. ओके, देर इज वन स्मॉल मिस्टेक हिअर. कॉन्स्टंट जे आहेत 48 मायनस 9 मायनस 32 प्लस 8/3 याचे ॲडिशन 113/8 येते. 113/8 सॉरी इट्स 3. either 113 113/3. Here also 113/3. आन्सर येते कॅल्सीवर इट्स 221. okay, there is one small mistake here. Okay, now let us next move to, this is up to what we have studied, double integration and triple integration. We have solved so many examples. I think double integration, triple integration the clear now. Now next move to the next point of this chapter, that is evaluation of double integration by change of order method. Change of order means double integration we are now triple integration finished here. Okay, now double integration from this point we have to learn how to solve the double integration by changing the order. Changing the order means, see, in double integration there are two, for example this dx dy is there. Integration, inner integration is with respect to obviously y and then with respect to x. Means first order of the integration is first with respect to y then with respect to x. And change of order means we have to change the variables. First we have to make the integration with respect to y then with respect to x. This is called the change of order of the integration. There is a particular method to change the order. Okay, let us see first the theory of change of order of the double integration.
Change of order of integration can be carried out in the following manner. Okay, this is the theory. First step is, with the help of the limits, write the equations of the curves which bound the region of the integration. फ्रॉम द लिमिट्स, आता डबल इंटिग्रेशनमध्ये 4 लिमिट असणार टोटल. आतल्या इंटिग्रेशनचे 2 लिमिट, बाहेरच्या इंटिग्रेशनचे 2 लिमिट. त्याचे इक्वेशन कन्वर्ट करायचे आणि त्या इक्वेशनचे कर्व काढायचे. आता कर्व कसे काढायचे, कर्व ट्रेसिंगमध्ये आपण शिकलो आहे कर्व कसे काढायचे. तशा पद्धतीनं कर्व ते सगळे काढायचे फर्स्ट स्टेप. ओके, आणि तो एरिया काढायचा. एरिया बाउंडेड बाय द 4 कर्व्स. 4 कर्वनी व्यापलेला एक कॉमन एरिया निघतो, दॅट इज द एरिया ऑफ द इंटिग्रेशन. एरिया ऑफ द इंटिग्रेशनला आर म्हणतो आपण जनरली. सेकंड, ट्रेस आउट द रिजन ऑफ द इंटिग्रेशन अँड शेड इट विथ द हेल्प ऑफ द इनिशियल स्ट्रिप. तर काय करायचं आहे, एरिया शेड करायचा असा पेन्सिलनी और पेनानी. देन स्ट्रिप, त्या एरियामध्ये एक आडवी स्ट्रिप काढायची एक्स ॲक्सिसला पॅरलल आणि एक उभी स्ट्रिप काढायची वाय ॲक्सिसला पॅरलल. ते कशी काढायची आपण एक्झाम्पलमध्ये बघूया. नाव रिव्हर्स दिस स्ट्रिप अँड मूव्ह फॉर द outer integration limits. Move the strip from initial to end position with the region of the integration and find the outer integration limit. आता या स्टेपला आपल्याला इंटिग्रेशन रिव्हर्स करायचे. एक्सचे लिमिट्स हे वायमध्ये कन्वर्ट करायचे, वायचे लिमिट्स हे एक्समध्ये कन्वर्ट करायचे. ते कसे करायचे, दिस इज द इम्पॉर्टंट स्टेप. ते आपण बघूया. फॉर द इनियर इंटिग्रेशन लिमिट, लुक ॲट द एंड ऑफ द स्ट्रिप स्लायडिंग ऑन द कर्व अँड फाइंड द इनर इंटिग्रेशन लिमिट्स अँड द इंटिग्रेट. एकदा इंटिग्रेशनचे लिमिट्स रिव्हर्स झाले, देन वन्स इट गेट्स रिव्हर्स वी गेट द चेंज ऑफ ऑर्डर ऑफ द इंटिग्रेशन अँड वी हॅव टू इव्हॅल्युएट बाय आवर युज्युअल मेथड. डबल इंटिग्रेशन शेवटी सॉल्व करायचं आवर युज्युअल मेथडने. नाव कन्सिडर. ओके, these are the rules to change of the integration, order of the integration. Let us see now direct examples. Okay, the question is, change the order of the integration and solve the integration. There are two questions. First we have to change the order, then as usual solve the integration. In some examples there is only one question, just change the order. In some example there are combined two questions. We have to change the order, then we have to integrate only as per our earlier method. Integration is not the issue. We have already studied how to integrate double integration. This is important to change the order. Okay, let us see first example. Integrations are 0 to 8, cube root of y to 2, under root of 1 plus x raised to 4 dx dy. Now let I is equal to this integration. The region of integration is bounded by the curve. We have to find out 4 curves. 4 limits are there. We get 4 curves. आतलं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू काय असणार, लिमिट्स हे एक्सचे असणार आहेत कारण वाय आहे. त्यामुळे आतलं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे हे एक्सचे लिमिट्स आहे. त्यामुळे एक्स इज इक्वल टू 2 अँड एक्स इज इक्वल टू क्यूब रूट ऑफ वाय. हे दोन इक्वेशन मिळाले. बाहेरचं ऑब्वियसली विथ रिस्पेक्ट टू वाय असणार. वाय इज इक्वल टू 0, वाय इज इक्वल टू 8. हे झाले 4 कर्व्स आणि 4 कर्व आपण आता ड्रॉ करायचे. एक्स त्यातलं कुठलंही इक्वेशन जर स्ट्रेट फॉरवर्ड नसेल तर हे क्यूब करायचं दोन्ही साईडचा. वी गेट एक्स क्यूब इज इक्वल टू वाय, म्हणजेच वाय इज इक्वल टू एक्स क्यूब. तर वाय इज इक्वल टू एक्स क्यूब कसा कर्व काढायचा, वी हॅव ऑलरेडी स्टडीड कर्व ट्रेसिंग. कर्व ट्रेसिंगनी कर्व काढायचा किंवा काही कर्व जे स्टँडर्ड कर्व आहे ते पाठ करा. एक्स इज इक्वल टू लाईन्स म्हणजे एक्सला अशा परपेंडिक्युलर, वाय इज इक्वल टू म्हणजे वायला अशा परपेंडिक्युलर असणाऱ्या लाईन्स. ओके, आणि वाय इज इक्वल टू एक्स क्यूब इज दिस लाईन, दिस कर्व. ओके, आता चारही कर्व काढायच्या. चारही त्यातल्या काही स्ट्रेट लाईन असतील, काही कर्व असतील. दिस इज द कर्व, यात सगळ्या स्ट्रेट लाईन आहेत. एक्स इज वाय इज इक्वल टू 0 आहे, एक्स ॲक्सिसचं इक्वेशन आहे. दिस इज द लाईन. ओके, देन वाय इज इक्वल टू 8. सपोज दिस इज वाय इज इक्वल टू 8. वाय इज इक्वल टू 8 अशी लाईन असणार, वाय एक्स ॲक्सिसला पॅरलल. दिस इज वाय इज इक्वल टू 0. सपोज दिस डिस्टन्स इज वाय इज इक्वल टू 8. आता एक्स इज इक्वल टू 2. आता हे डिस्टन्स दिस ग्राफ शुड बी विजिबली, जसं आपल्याला पॉसिबल विजिबल येईल तसं काढायचं आहे. एक्स इज इक्वल टू 2. सपोज दिस इज एक्स इज इक्वल टू 2. इथं कुठेतरी यायला पाहिजे, बट कन्सिडरेबली जरासं मोठं काढायचे डायग्राम. सपोज दिस इज एक्स इज इक्वल टू 2 पॅरलल टू वाय ॲक्सिस. ओके,
आणि y इज इक्वल टू एक्स क्यूब हा जो ग्राफ आहे ह्याच्यामध्ये एक्स इज इक्वल टूची एक्सची व्हॅल्यू जर 2 टाकली तर काय मिळते y इज इक्वल टू 2 क्यूब म्हणजे 8 y इज इक्वल टू 8 मिळते. म्हणजे हा ग्राफ या लाईन आणि ह्या लाईनच्या इंटरसेक्शनमधून जायला पाहिजे. दिस इज दिस कर्व. इथं पॉईंट ऑफ इंटरसेक्शन असलाच पाहिजे. ओके, हा कर्व झाला, ही लाईन झाली, ही एक लाईन झाली, ही एक लाईन, टोटल 4 कर्व झाला. दिस 1 2 3 अँड 4. आता या चारही लाईन्सनी आणि एका कर्वनी बाउंडेड रिजन कुठला झाला, हा मधला, त्याला रेखांकित करायचं. ओके, म्हणजे शेड दॅट. दिस इज अवर एरिया ऑफ इंटिग्रेशन. ओके, फर्स्ट स्टेप कंप्लीट. आता एकदा एरिया ऑफ इंटिग्रेशन कंप्लीट मिळाला की त्या एरिया ऑफमध्ये एक आडवी लाईन काढायची पॅरलल टू एक्स ॲक्सिस, स्ट्रिप काढायची. दिस इज अ स्ट्रिप. 2 लाईन मारायची आणि मध्ये शेड करायचं फक्त असं. ओके, आणि उभी लाईन काढायची, कुठेही काढा मग, डझंट मॅटर त्या एरियामध्ये, पॅरलल टू वाय ॲक्सिस. ओके, आता इथं मेन आहे चेंज ऑफ ऑर्डर. ओके, नाव the strip parallel to x-axis. ओके, कन्सिडर दिस स्ट्रिप. आता आपल्याला लिमिट फाइंड आउट करायचे आहेत. कशाचे? एक्स आणि वायचे. नाव चेंज ऑफ ऑर्डर मीन्स वॉट. इथं इंटिग्रेशन आतलं आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि एक्सचे लिमिट्स आहेत इन टर्म्स ऑफ व्हेरिएबल. एक कॉन्स्टंट आहे आणि एक व्हेरिएबल. म्हणजे आपल्याला चेंज ऑफ ऑर्डर जर करायचे असेल तर वायचे लिमिट हे व्हेरिएबलमध्ये पाहिजेत आणि हे वायचे लिमिट कॉन्स्टंट आहेत ते दिस इज एक्स लिमिट, these are in variable, that's why x limit should be constant. Okay, आतलं इंटिग्रेशन इज विथ रिस्पेक्ट टू एक्स फर्स्ट अँड एक्सचे लिमिट्स आहेत व्हेरिएबलमध्ये. इट इज अ व्हेरिएबल, दॅट्स वाय आत्ता आपल्याला रिव्हर्स करायचे आहे आणि वायचे लिमिट कॉन्स्टंट आहेत. ओके, इथं कसं आहे, एक्सचे लिमिट्स हे व्हेरिएबलमध्ये आहेत. ओके, अँड वायचे लिमिट हे कॉन्स्टंट्स आहेत, कॉन्स्टंट नंबर्स. ओके, आता आपल्याला ह्याला चेंज ऑफ ऑर्डर मीन्स ह्याला रिव्हर्स करायचं. मीन्स वॉट, एक्सचे लिमिट्स हे कॉन्स्टंट्स वी हॅव टू फाइंड आउट आणि वायचे लिमिट्स हे व्हेरिएबल. एनी वन ऑफ द लिमिट व्हेरिएबल पाहिजे. अंडरस्टूड? In each and every example, this is the theory. The how to convert this order or how to find out this x limits constants from these strips. X limits can be find out by this strip parallel to x axis. Now this strip moves in this direction. Okay, from this line. Okay, and this line start from this point and end. This strip will start from this point and end to this line. आणि या पॉईंटला एक्स कोऑर्डिनेट आहे 0 आणि या एंडला एक्स कोऑर्डिनेट आहे 2. दिस इज द 2. ओके, दॅट्स वाय एक्सचे लिमिट्स कॉन्स्टंट आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. देअरफॉर एक्स लिमिट्स आर 0 to 2 या रिजनसाठी. देअरफॉर द स्ट्रिप पॅरलल टू एक्स ॲक्सिस मूव्स फ्रॉम x is equal to 0 to x is equal to 2. हे झाले एक्सचे लिमिट्स, रिव्हर्स झाले. नाव वी हॅव टू फाइंड आउट वाय लिमिट्स इन टर्म्स ऑफ व्हेरिएबल. ओके, कुठलाही एक व्हेरिएबल पाहिजे किंवा दोन्ही व्हेरिएबल. तर फॉर वायसाठी वी हॅव टू कन्सिडर स्ट्रिप पॅरलल टू वाय. आता ही स्ट्रिप मूव होते अशी अशी. ओके, अँड फ्रॉम दिस स्ट्रिप लोअर लिमिट इज दिस. ओके, इथून स्टार्ट होते स्ट्रिप उभी ही आणि कुठं एंड होते, या कर्वला एंड होते. बरोबर, त्यामुळं ही स्ट्रिप उभी खालून सुरू करायची. आडवी करताना इथून स्टार्ट करायचं बघायला, उभी करताना खालून वरून बघायचं, खालून वरती बघायचं. देअरफॉर या पॉईंटला लोअर लिमिट वायचं आहे 0. त्यामुळं ऑन दिस स्ट्रिप, वर्टिकल स्ट्रिप, ऑन दिस स्ट्रिप पॅरलल टू वाय ॲक्सिस, the strip moves from y is equal to 0 to this curve. On this curve, y ची value आहे x cube. Therefore, y is equal to x cube is a one variable limit we have just found. त्यामुळं the earlier example is
x limits are variable, y limits are constant. Now we change the order. X limits are 0 to 2, that is constant, and y limits are in terms of variable. The order get reversed. That's why this integration becomes constant. जे लिमिट्स आहेत दोन्हीपैकी शोधायचे, x चे कॉन्स्टंट आहे ते बाहेर लिहायचे 0 to 2 आणि y चे लिमिट्स आहेत 0 to x क्यूब. हे आतलं इंटिग्रँड आहे तसं राहणार आणि डी एक्स डी वायला किंवा डी वाय डी एक्सला कसं पण. दिस इज द ॲक्च्युअल चेंज ऑफ ऑर्डर. लिमिट गेट चेंज. ओके, this is the first question, first half question, where change the order of integration. Now evaluate. How to evaluate? The integration, inner integration is with respect to obviously x आहे त्यामुळे y च असणार. इंटिग्रेशन ऑफ 1 plus x raised to 4 कॉन्स्टंट बाहेर आलं. y च 1 चं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू y इज y. लिमिट 0 to x cube as it is. Okay, now upper limit, put upper limit y मध्ये x cube minus lower limit 0. Now single integration becomes x cube into under root 1 plus x raised to 4 dx. Now we have to solve this integration as per our usual integrations. Now this integration can be solved by substitution only. Okay, so here x raised to 4 is there and x raised to 4 चं derivative x cube मध्ये येतं 4x cube. That's why substitution is 1 plus x raised to 4 becomes t. This is substitution method. Put 1 plus x square raised to 4 is equal to t. Take derivative on both sides. 1 derivative is 0, 4 derivative x raised to 4 derivative is 4x cube dx is equal to dt. We want x cube dx, that's why x cube dx becomes dt by 4. Now we have to find out the limit because it is an indefinite integral, definite integral. Earlier variable is x, new variable is t. Earlier variable limit is 0 and 2. Now new variables limit we have to find out. Put x is equal to 0 in this equation, we get t is equal to 1. Put x is equal to 2 in this equation, we get 2 raised to 4 plus 1, that is 17. Upper limit is 17. Now put all these values in this integration, we get I becomes 1 to 17 root of t. Okay, this is lower limit is 1 to 17. Okay, under root of 1 plus x raised to 4 is t. Okay, and x cube dx becomes dt by 4. Okay, now this is very easy to solve. 1 by 4 take outside, is a constant. Root t means t raised to half integration we have to find out. T raised to half integration is half plus 1, that is 3 by 2 upon same number 3 by 2. X raised to n integration just we have to follow. Okay, n value is half. Now this 2 comes to the numerator, 2 to the 4 and it becomes 3 into 2 is 1 by 6 and t upper limit put 17 raised to 3 by 2 minus 1 raised to anything is 1. Okay, 1 raised to positive number is 1. Answer is this. Okay, now next we will see in the next lecture.